मी आता डबल कोणाच्याच घरी लग्नाला जात नाही बाबा. मी घरीच राहायची आता. मी कोणाच्या लग्नाला जात नाही. काय झालं आई? तू तर फुकटे काकूच्या इथं लग्नाला गेलती. कोण काही म्हटलं का तिथं? मला कोण काय म्हणते? कोणाची एवढी हिंमत आहे मला काही म्हणायची? मला हिंमत दाखव. पप्पा त्या पोराने तिथे लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज त्याने पोरगी पाहून आणली होती. फुकटे बाईचा पोरगा तो. तुला तर माहित असेल. हो ऐकतो मी. मग काय झालं? लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज. त्या पोराच्या नाकावरची माशी निघाली. इतकं गरीब पोरग होतं ते. आणि त्याची माय निघाली अशी सांगे आम्हाला, माय पोरग असं, माय पोरग तसं. आणलं लव्ह मॅरेज करून आणि आता कोणतरी म्हणून त्याचं लग्न लावून दिलं. सगळे म्हणे हे आहे ते शेजारी, हे आहे ते शेजारी. मी तिथं तोंड फुटून बसली होती. काय करू? ते तर ठीक आहे, पण तू कोण फन करू राहिली? बाप्पा त्याने लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज. बरं आहे, जाऊ दे. हे सांग, जेवण करून आली की नाही, की उपाशीच आली? त्यानं लव्ह मॅरेज केलं. त्याला काही वाटलं नाही, त्याच्या मायला काही वाटलं नाही, बापाला काही वाटलं नाही. मी कधी उपाशी राहू? मी सांगते जेवण करून आले. पण सांगतो त्या फुकटे बाई सोबत मी आता फुकटे बाईच्या फुकट नांदी लागत नाही. त्या बाईसोबत मी एक शब्द बोलत नाही. लेकिन एक सेकंड. बरं आहे, मी काय म्हटलं, हं, मला एक गोष्ट सांगायची होती खूप दिवसापासून. सांग. माझा एक मुलीवर प्रेम आहे, पण मला तिच्या संग लग्न करायचं आहे. हाय, मला अटॅक येऊ राहिला. आई, आज संप आहे बरं डॉक्टर लोकांचा. मग मला अटॅक उद्या येते आता. मी ना तुला याच्यासाठी कॉलेजला पाठवलं होतं काय? तर बाबाशी भांडणं करून तुला कॉलेजला पाठवलं. तू एवढी मोठी फी भरली, तुला हे काम करायला पाठवलं का मी कॉलेजले? तेव्हा मला उचल रे बाबा, उचल. रुको जरा. काय म्हणतील सगळे लोक मला थू थू करतील की हिच्या पोरानं लव्ह मॅरेज केलं, हिच्या पोरानं लव्ह मॅरेज केलं. ते पोरगी काय बाबा, तुले कोणाला फुकट्याले, तुले कोण दिली रे पोरगी? त्या मागे कशी काय लागली? तुझ्या नाकावरची तर माशी हालत नाही. ते बाबा आले की आपल्या दोघांनी मारतात आता. दोघांनी घराच्या बाहेर काढतात. काय करू देवा, काय करू? सगळे जण थू थू करतील रे. बरं मला सांग, ते पोरगी काय करते? ते वकील आहे. माय ते पोरगी नोकरी करते काय देवा? आणि तिचे बाबा काय करतात? तिचे बाबा पोलीसमध्ये, आणि तिची माय काय करते? ते पण पोलीसमध्ये. देवा, तुम्ही सगळे जण मिळून मला एक दिवशी जेलात टाकजा आता. ते पोरगी मला एक भाकर करून खालू घालत नाही रे बाबा. तुला पूर्ण जगात तेच पोरगी दिसली काय? ते मला काय माहित नाही, मला ते संगच लग्न करणार आहे. बाबू, सगळे नातेवाईक आपल्याला थू थू करतील, माझ्या नाकात शेणा घालतील लोक. हे पाय, तुम्ही ऐकसान तर ठीक, नाही तर मी पण त्या मुलासारखं पडून लग्न करून घेणार. ते काही मला माहित नाही बाबू. तू फक्त त्या पोरीला घरात आणून दाखव. नाही तिला घराच्या बाहेर काढून पाहिजे मी.